जिप्सी मॉर्निंग ग्रुपतर्फे आयोजित हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर अशोक कोरवार, जिप्सीचे अध्यक्ष जय जोशी, सौ रचिता कोरवार, ऋतुजा, संस्थापक अध्यक्ष दादाराव, बलभीमराव शेंडगे, त्या हृदयेचे या हृदयी भावना पोहोचल्या, डॉक्टर रामराव शिरामे, जोशी मॅडम, आपण सर्व. खरं म्हणजे जयला आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो की मी या ठिकाणी तुम्ही माझे खूप सत्कार केले. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, मी सातत्यानं पाहतो. या ठिकाणी दादारावांनी भूमिका मांडली, शेंडगेंनी मांडली. चांगल्यांचं कौतुक करणं, त्यांच्या पाठीवर थाप देणं हे विशाल मनाचं लक्षण असतं आणि ते तुमच्याकडे आहे. मी नेहमीच म्हणतो भाषणात की आता एवढे डॉक्टर आहोत आम्ही, डॉक्टरच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्राच्या टोळ्यात राहून जगा. आणि एक चांगला मित्र म्हणजे एक चांगली कॅप्सूल, आणि एवढं मोठं मित्रमंडळ म्हणजे अख्खं मेडिकलचं दुकान. म्हणजे असं म्हणतात की दादाराव की हे एवढे मित्र म्हणजे आता हे विविध क्षेत्रातले आहेत. कोणी शिक्षक आहे, कोणी पत्रकार आहे, कोणी नगरपालिकेत आहे, कोणी डॉक्टर आहे. अहो हे एक तुमचं फिक्स डिपॉझिट आहे. आपल्याला फिक्स डिपॉझिट फक्त पैशाचं माहीत असतं बँकेत ठेवलेलं, पण माणसांचं हे फिक्स डिपॉझिट असतं. जिप्सी इज नथिंग बट जय, इट्स अ फिक्स डिपॉझिट. आणि हे रात्री बेरात्री संकटकाळी, जसं आमचं सुप्रभात आहे, वैद्यकीय संस्था आहे, कधीही संकटकाळी अहोरात्री हे फिक्स डिपॉझिट आपण कधीही आपल्या सोबतच असतं. या ठिकाणी तुम्ही माझा मान सन्मान केला, ऋतुजाचं अभिनंदन करतो. छोटीशी मुलगी आज डॉक्टर होते. मला वाटतं आईवडिलाच्या आयुष्यातला हा मोठा क्षण असतो. मुलांपेक्षाही मुलगी ज्यावेळेस कर्तृत्वान निघते त्यावेळेस तो एक भावनिक क्षण असतो. मुलगी लग्न होऊन जाताना सुद्धा ढसाढसा रडतो तो बापच असतो. पण त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी घेतलेले परिश्रम, त्याचं हे फलित आहे. आज ती डॉक्टर झाली, MBBS झाली. पुढे आव्हानं खूप आहेत. पण MD करावं लागेल, MS करावं लागेल, त्याच्यानंतर समाजात उतरावं लागेल. आणि ती ज्याच्यापाशी एक हे असतं ध्येय, की यशाचं एक तत्त्व APJ कलाम सांगायचे, डॉक्टर जय, फर्स्ट इज अ ड्रीम. तुम्ही ड्रीम असू द्या, ध्येय ठेवा, स्वप्न. दुसरं डिसिप्लिन. पहिला D ड्रीम, दुसरा D डिसिप्लिन, शिस्त. तिसरा D असतो डिटर्मिनेशन. सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध असले पाहिजे. चौथा D असतो डिव्होशन, मग त्याग करा तुम्ही. आता तुम्ही मुलीला डॉक्टर करायचं ठरवलं तर यू विल हॅव टू डिवोट. आणि पाचवा D असतो डेडिकेशन, म्हणजे समर्पण. आणि ज्याच्या जीवनामध्ये हे 5 Dचं पालन होतं त्याला कुठलंही यश मिळवता येतं. हे बेसिक तत्त्व असतं. त्यामुळं ही बालिका आज डॉक्टर झाली. पंजाबमधली एक गोष्ट आहे, एक कुटुंब विस्थापित झालं. पोट भरायला साधनं नव्हती आणि त्या मुलीच्या वडिलांनी एका रोडवर, हायवेवर एक टायरचं दुकान टाकलं, जय. ते टायर दुरुस्त करणे, पंक्चर काढणे, कधी कधी टायर बदलले. आपण टायर आता रोडवर जातोच की. त्याची एक मुलगी होती, दादाराव. ती मुलगी बिचारी मायबापाला मदत करायची, पण ती इतकी ध्येयवादी होती. एरोनॉटिक्समध्ये ती पुढं गेली, अमेरिकेत गेली आणि ती कल्पना चावला. ही कल्पना चावलाची स्टोरी आहे. तर हे ऋतुजाला मी आशीर्वाद तर देतोच. शी विल रीच द हाईट्स. आयुष्यामध्ये उंची प्राप्त करायला एकीकडं ज्ञान लागतं, दुसरीकडं संस्कारही लागतात. त्या दोघांनीही संस्कार चांगले केलेत. आता मला 38 वर्ष झाले. तो प्रवास माझ्या आजही लक्षात आहे. मी 1 महिना बलभीमराव इथं गेस्ट हाऊसला होतो. माझी आई मला जांभून डब्बा पाठवायची.
राहावं रावणे याच्यात मी राहिलो. नंतर यांनाही ओढून आणलं मी. जवळपास आता 65 जण होता मी. एकेकाला अरे या या या. आणि वैद्यकीय क्षेत्रात रामराव आले, त्यांच्या आधी हे डॉक्टर अशोकराव आले. आज फिजिशियन्स आहेत, पिडॅट्रिशियन्स आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, डेंटिस्ट आहेत, डोळ्याचे डॉक्टर आहेत, हाडाचे डॉक्टर आहेत. आणि मुखेडची आरोग्यसेवा आता समृद्ध व्हायला लागली. तसा मी जांभला शिकलो आणि मग पुढे औरंगाबाद. आणि माझं आयुष्याची कलाटणी खरी मिळाली ती माझ्या शाळेमुळं, विद्यानिकेतन. की जीवनाची शाळा, जीवनासाठी शिक्षण आणि जीवन हेच शिक्षण, हे खरं शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षणाचं गणित असतं. मी MD झालो पुढे, MBBS MD. आणि मी मुखेडला आलो 88 साली. आय वॉज 26.5, 26.5 वर्ष वय. मला लोक हसायचे, सर तू MD झाला नाही तर खेड्यात जाऊन काय बसला. तो प्रसंग आजही माझ्या क्षणात आहे. पण आमच्या घरची गरिबी एवढी होती की माझी आई, ती लहानपणी खूप मोठं कुटुंब. माझे वडील प्राथमिक शिक्षक, 50 रुपये पगार मिळायचा. आई भाजीपाला विकायची आणि ते भाजीपाल्यातून मला पुस्तक आणून द्यायची. म्हणजे माझ्या शिक्षणाचं गमक त्या टोपल्यात होतं. मी इथं आल्यानंतर मी राहिलो इथं. मग माझ्या असं लक्षात आलं, इथं साप चावून एवढे माणसं मरतात. नाक चावलेला मरतो, मण्यार चावलेला मरतो. अरे जे जीव, असं तडपणारा जीव, आपण त्याचा श्वास पकडला तर वी कॅन सेव्ह द लाईफ. आपण त्याचा जीव वाचवू शकतो. आणि मग त्या दवाखान्यात एक छोटंसं ICU तयार करून मी ते कार्य सुरू केलं. आणि खूप लोक त्या आम्ही आंबू बॅगवर वाचवले. आणि यश येत गेलं. जनतेत विश्वास आला, जनतेने विश्वास ठेवला, नेत्यांनी विश्वास ठेवला, मित्रांनी विश्वास ठेवला. आणि मग पुढे डिस्ट्रिक्ट, स्टेट, इंटरस्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, WHO, ऑक्सफर्ड, हा गल्ली टू ग्लोब हा सारा प्रवास तो तुम्हाला माहीत आहे, तो मी सांगायची गरज नाही. पण या पूर्ण 38 वर्ष, आता 17ला संपतात मला फेब्रुवारीच्या. खरं म्हणजे डॉक्टरसाठी काय, डॉक्टरकीचा प्रवास काय एवढा सोपा नसतो. आता अशोकरावला विचारा किंवा रामरावला विचारा, यशस्वी डॉक्टर होणं अजून फार अवघड. आणि यश, त्याचा प्लॅट्यू टिकवणं, दादाराव, इट्स व्हेरी टिडियस जॉब. की ती यश टिकवणं, असेंट म्हणजे सडन अप आणि कधी कधी डिसेंट, सडन डाऊनला जातो माणूस. पण ते यश टिकवणं पर्वतासारखं किंवा पठारासारखं हे फार अवघड असतं. आणि मग त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं, समर्पण करावं लागतं. कुटुंबाकडं लक्ष देता येत नाही, मुलाबाळांकडं लक्ष देता येत नाही. वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून आपलं समर्पण केल्याशिवाय मग तुम्ही कुठल्याही ध्येयानं पुढे जाऊ शकत नाही. माझं जे सूत्र आहे की शिकत जा. मला 2013ला हार्ट अटॅक आला, त्यावेळेस हे धावून आले. दवा के साथ दुआ भी काम आती है. सगळे आता रामराव होता, आमचे सगळं डॉक्टर मंडळ होतं, सुप्रभात होतं. पण माझं जे एक प्रिन्सिपल असतं की शिकणे, सतत शिक. डॉक्टर इज अ स्टुडंट टिल हिज अ लास्ट ब्रेथ. ऋतुजा, डॉक्टर इज अ स्टुडंट टिल हिज अ लास्ट ब्रेथ. डॉक्टर हा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो. वेन ही सीजेस टू बी अ स्टुडंट ही डाईज. ज्या दिवशी त्याचं विद्यार्थीपण संपतं तो मरतो. मृत्यू म्हणजे श्वास गेला आणि हार्ट स्टॉप झाला असं नाही आहे. तर प्रत्येक क्षेत्रातल्याने विद्यार्थीपण जपावं, डिटरमाइन करावं. अनेक पेशंट दुरुस्त केले, काही दुरुस्त नाही करता आले. मग मी सतत चिंतन करायचो, अरे इथं माझं काय चुकलं, मी कुठे कमी पडलो, त्याच्यात मग अपडेट करणे. आणि सोशल, जसं तुम्ही आता एवढं मोठं जाळं तयार केले जय, की जिप्सीचं आता अनेक जिप्सी म्हणजे भटके. मी एकदा म्हणालो होतो की तुम्ही योग्य दिशेनं भटकताय तुमच्या चळवळी. तर हे आपण अनेक चळवळी, वैद्यकीय संस्था असेल, सुप्रभात असेल, रक्तदान असेल, व्याख्यानमाला असेल. मी जर नुसती डॉक्टरकी केलं असतं तर कदाचित एवढ्या वर्ष जगलोही नसतो. पण माणसानं सर्व गुण संपन्न राहावं, तुम्ही सर्व चळवळी चालावं. कारण हे चळवळी म्हणजे बूस्टर डोस असतो, हार्मोन असतो. आणि त्याच्यामुळं माणूस असं एक समृद्ध जीवन जगतो. मित्रमंडळ, आज मला सकाळी सुप्रभातला थोडा वेळ जरी नाही गेलं तरी करमत नाही, अस्वस्थ वाटतं. तसं तुम्ही रोज रोडवर फिरता आणि काहीतरी चुकल्यासारखं वाटणं हे त्या मित्रमंडळाचं यश असतं.
बाकीच्या गोष्टी नंतर. आजकडे मी इकडे गेलो नाही, यांना भेटलो नाही, तर हे मित्रमंडळ असतं. तर या चौकटीतून मी आज आता आय एम 65 नाव. याच्यात माझ्या पत्नीचा खूप मोठा रोल आहे. ती शहरातून खेड्यात आली, मी खेड्यातच आलो. माझे गुरुजन आहेत ज्यांनी मला, माझे आई वडील लहानपणापासून शिकवलं. चांगले गुरुजन लाभले हे माझं भाग्य बरं का. नंतर माझी मुलं आहेत, माझे कर्मचारी आहेत. आणि पुंडेसाहेब, तुमचा हातगुण माझं नशीब म्हणून मरणारे पेशंट ज्यावेळेस पलंगावर झोपतात, भगवंताचं नामस्मरण, मी काही फार भक्तीचा अवडंबर करत नाही, पण मनातल्या मनात कर्मयोगाच्या अगोदर मनात एक भक्तियोग असतो. त्याच्यानं डॉक्टरांचा आत्मविश्वास बूस्टअप होतो आणि जीवनदान आपण देऊ शकतो. जीवनदान देणारे वी आर मेडिएटर्स. आम्ही काही देवदूत नाही आणि डॉक्टरांना देवही करू नये, तुम्ही करूही नका. म्हणजे तो विधाता आहे. डॉक्टर आणि विधात्यामध्ये एक जो बॉन्ड असतो, जय इज अ डॉक्टर. आणि तो कळत न कळत हे विचार डॉक्टर अशोकलाही येतील. आता थोडं 60च्या पुढे गेले की येतील. तर तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मीरे. हे सर्व कार्य, हे कार्य व्हावे ही श्रींची इच्छा असते. अनेक लोकांनी विश्वास ठेवला, यश आलं, अपयश आलं, चांगल्या गोष्टी आल्या, वाईट गोष्टी आल्या. माझं बेसिक प्रिन्सिपल इज फॉरगेट, फॉरगिव्ह अँड फॉरवर्ड. 3F. फॉरगेट, फॉरगिव्ह अँड फॉरवर्ड. चांगल्या गोष्टी घेणे आणि टप्प्याटप्प्यानं पुढे जाणे, पुढे जाताना मागे वळून पाहणे, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. परवा 26 जानेवारीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, त्या पुन्हा सांगण्यात अर्थ नाही. राष्ट्रपती भेटल्या महामहिम, पंतप्रधान भेटले, मी त्या दोघांनाही बोललो, मला बोलायची संधी मिळाली. सगळेच मिनिस्टर भेटले. तो एक भावपूर्ण 200 लोकांचा कार्यक्रम होता. सगळेच भारावलेले होते. विविध कृषीमधले, तंत्रज्ञान, शिक्षण, वैद्यकीय, विविध अंगाचे जे 200 लोक होते. आणि एक रिकग्निशन आपलं खेड्यातलं, की सर्पदंश रुग्णाच्या वेदनेची संवेदना त्या राष्ट्रपती भवनात पेट. आणि मला ह्याचा एक आनंदाचा क्षण, की तोच क्षण आनंदाचा आहे. पण माझी WHO नियुक्ती झाली डॉक्टर, आणि रात्री 2 वाजता एका शेतकऱ्यानं मला फोन केला. खान मला उठवलं झोपेतून. पुंडेसाहेब, मी डॅश बोलतोय आणि आता मी सकाळ होईपर्यंत तुमची वाट बघू शकत नाही म्हणे. तुमचं अभिनंदन करतोय म्हणे. मी शेतामध्ये अंधारात दारं देतोय म्हणे, आणि तुम्ही तिथं हात भरून मी इथं दारं देतोय म्हणे. आता हा मोठा पुरस्कारच आहे की हो, की तो मी सकाळचं सूर्य उगवेपर्यंत वाट बघत नाही. आणि माझ्या भावना आता फार विवश झाल्यात. मी त्याची त्या भावनांचा स्वीकार केला. डॉक्टरच्या जीवनात भावना असतात, यश असतं, अपयश असतं. मेडिसिन इज अ सायन्स, मेडिसिन इज अ थ्रिल. शॉक देऊन वाचला की थ्रिल, तुम्ही सांगितला किस्सा. मेडिसिन इज अ सायन्स, मेडिसिन इज अ थ्रिल, मेडिसिन इज अ एन्थुझियाझम, उत्साह आहे. मेडिसिन म्हणजे कधी कधी डिप्रेशन आहे, 2-2 दिवस कष्ट करून पेशंट येत नाही, कधी फ्रस्ट्रेशन असतं. अरे पण मेडिसिन जसं हा माणसं वाचवण्याचा एक उत्सव असतो. सो मेडिसिन इज अ फेस्टिवल ऑफ सेव्हिंग लाईव्स. तो माणसं वाचवण्याचा उत्सव असतो. आणि आम्ही डॉक्टर भाग्यवान आहोत. नाहीतर आता हे या लोकांना माहीत आहे, पण ही परिस्थितीची विडंबना आहे की जनतेनं बिमार पडावं तेव्हा डॉक्टरचं पोट भरावं. हे सत्य आहे ना. पण असं असलं तरी तुमचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं काही अंशी, मी बहुतांशी म्हणत नाही, आमच्या डॉक्टरांमध्ये असतं. आणि बरेच लोक प्रामाणिकपणे, कुठलाही डॉक्टर त्याचा रुग्ण चांगला व्हावा या दृष्टीनं मत पूर्ण करत असतात. एखाद्याला यश येणं किंवा जीवनदान देणं, जीवनदान देणारे आम्ही माणसं जीवनदान म्हणणं योग्य नाही, पण त्याला पुनर्जीवित करणं चांगलं. एखादं कुटुंब, आज एखादा कोब्रा बाईट जर जय वाचला, एक कुटुंब जगतं. मी हे वाक्य त्या निर्मला सीतारामननं बोललो, की इफ वन पेशंट ऑफ कोब्रा बाईट डाईज, वन फॅमिली डाईज. एक कुटुंब मरतं. एक साप चावलेला तरुण माणूस वाचवला तर त्याचं कुटुंब जगतं. नाहीतर हातात म्हातारे आईबाप, विधवा स्त्री आणि लहान मुलं. तिथं मला बरेच आरोग्यमंत्री भेटले, अजित डोभाल भेटले, प्राईम मिनिस्टर भेटले, राष्ट्रपती भेटले. सगळ्यांना मी अगदी भरभरून, आणि माझा स्वभाव तसा बोलका असल्यामुळं मी काही संधी सोडली नाही, सगळ्यांना भरून बोललो मी. आणि हे सगळं जरी असलं तरी डाऊन टू अर्थ राहावं ही माझी भगवंताची चरणी प्रार्थना असते.
यश अपयश बदलत असतं, ते काल सापेक्ष असतं. हात म्हणाले पायाला, ऐक बेटा तू, हात म्हणाले पायाला, अरे तुम्ही एवढे मळकट कळकट धूळ माकलेले जय, तरी लोक डोकं तुमच्यावरच ठेवतात. आमच्या हातात सोने नाणे दागिने कडे, त्याला काय म्हणतात अजून लोक घालतात 5-6 तोळ्याचं ब्रासलेट, तरी लोक तुमच्याचवर डोकं ठेवतात. पाय म्हणाले हाताला, अरे त्याच्यासाठी जमिनीवर राहावं लागतं. तर भगवंतानं मला जमिनीवरच ठेवावं. अहंकाराचा रोग न लगो मजला. तुमच्या शुभेच्छा तुम्ही भरभरून दिलात. शुद्ध भावनाए दूर दूर तक पहुंचकर लोगों का कल्याण करती आहे. मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा एक बळ असतं, इट्स अ बूस्टर डोस. आणि सत्कार म्हणजे जय. आता खूप ठिकाणी लोक सत्कार करतात. मी आता 65 असल्यामुळं त्याच्या भावना स्वीकारतो, कारण त्या कधी कधी भावना नाही स्वीकारल्या तर वाईट वाटतं बरं का. डॉक्टर, यू आर गोइंग टू फेस दिस ऑल्सो. आणि पण सत्कार काही असं सहज येत नाही. तर इथं शालेय बुके आहेत, तो आचारसंहिता घेऊन येतो. आणि मग राहतं आहे की जान भान आणि मग मान, तपस्या सिद्धी आणि मग प्रसिद्धी. तपस्यानंतर दुसरी पायरी सिद्धी आली पाहिजे, नंतरच प्रसिद्धी आली पाहिजे. चुकून वरची पायरी खाली आली तर ते टिकत नाही. तर तपस्या सिद्धी प्रसिद्धी जान भान आणि मान या सगळ्यांची जाणीव ठेवून मी असं म्हणेल की भगवंताने जे काही आता म्हणजे आय विल वर्क टिल माय लास्ट ब्रेथ, जे काही चांगलं कार्य करायचं आहे ते जमिनीवर राहूनच करायचं. पण मी तुला सांगेल की आकाशाला गवसणी अशी घालायची असेल, माझ्या शाळेचं ब्रीद वाक्य होतं माझ्या दरवाजाला लावले, उद्धरावा स्वये आत्मा, स्वतःचा उद्धार स्वतः करा. गीतेतला आहे ते, आत्मैव ह्यात्मने बंधू आत्मैव रिपुरात्मना. तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस. तर हे आकाशाशी गवसणी घालताना घट्ट पाय जमिनीवर टिकले पाहिजे, आपल्या मातीतच टिकले पाहिजे, कारण ह्या मातीतला माणूस आपल्यासाठी अनमोल आहे. म्हणून मला असं वाटतं की हे जे काही माझ्या आता प्रारब्ध म्हणतात, पण प्रारब्धाला कर्माची जोड असल्याशिवाय ह्या गोष्टी येत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्लस मायनस, तुझ्याही वडिलांच्या आयुष्यात येतील, पुढे तुमच्याही आयुष्यात येतील, रामरावच्या आयुष्यात येतील. कारण कर्म हे कर्त्याला शोधत असतं. दादाराव, तुम्ही चांगलं कर्म करा की वाईट कर्म करा, ते म्हणते ह्याचा कर्ता कोण आहे, तर त्याला ते शोधत असतं. तर हे असा सगळा मी भावनिक मेळ घालायचा प्रयत्न केला. दादारावनी बलभीमने खूप चांगले, आता बलभीमचा भोळा भावडा स्वभाव असला तरी त्याच्या बुडाशी स्वच्छ भावना असतात. त्यात मला मी नेहमी समजून घेतो. दादाराव सर प्रसिद्धीमधून माझं सर्पदंशाचं कार्य दादाराव सर्व पत्रकार संघ भरभरून उचलतात. जयचा स्वभाव आहे तो जय आहे. आणि म्हणजे तो जय कसं आहे की त्याच्यावर मी पहिल्यापासूनच प्रेम करतो. जयला 25 वर्ष झाले का, यू मस्ट हॅव. तो आमचा भीमाईचा एक पुरस्कार ती पण आहे बाबा, की ही डिझर्व्स, की ज्या माणसानं संगणक साक्षरता या मुखेडमध्ये आणली. मॅडम आहेत सोबत. घरच्यांची साथ असली की माणूस मोठ्यातली मोठी लढाई जिंकतो, आणि घरच्यांची साथ नसली तर हे तुम्हाला की छोट्यातली छोटी लढाई हरतो. जोशी मॅडम सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी आहेत, माझी पत्नी माझ्या पाठीशी आहे. त्यामुळं हे क्रेडिट गोज टू बेटर हाफ. आजकाल अशोकराव बेटर हाफ म्हणण्यापेक्षा बेटर 75% मला आहेत. तर हे सर्व आता जास्त बोलत नाही, तरी पण तुम्ही हा भावपूर्ण सत्कार केला. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या